पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन तयार झालाय। पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणं, खड्ड्यांच्या समस्या सोडवण्याबाबत प्राधान्य देण्यात आले। सोबतच मेट्रोचं काम देखील त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। हिंजवडीत पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे। त्याद्वारे पाणी साचणार नाही यासाठीचा अहवाल सल्लागार समिती देणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। मेट्रोचे काम देखील त्वरित पूर्ण करा आणि हिंजवडीत पाणी साचू नये यासाठी सल्लागार समिती नेमण्यात आल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलंय। ओम, अगदी बरोबर आहे। खरं तर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या संदर्भात पार पडली आहे। खरं तर या संदर्भामध्ये पायाभूत सुविधा डिसेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात आणि खड्ड्यांच्या संदर्भात जी समस्या आहे ती प्राधान्याने सोडवण्यात यावी अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। जो मुद्दा होता की पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचतं, तर पाणी साचू नये यासाठीच्या सल्लागार समितीची नियुक्ती केली जावी आणि यासाठीचा जो अहवाल आहे तो सल्लागार समितीने लवकरात लवकर सादर करावा, याबाबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले। तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ग्रामपंचायत आणि एमआयडीसीच्या संदर्भामध्ये समन्वय करण्यासाठी एका अधिकाऱ्यावर सुद्धा एक जबाबदारी दिली जाणार आहे। त्यामुळे एकंदर या संदर्भात समन्वय देखील येत्या काळात हवा यासाठी निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।